व्हॉट्सअप गाईज साकू बाय व्हॉट्सअप मिस्त्री झाली ना. हां हां हां. नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे 12:30 वाजलेत. आणि मंडळी आज जरा उठायला लेट झालं, कारण का 2-3 दिवस झालं रेग्युलर आवनी करतोय आणि खूप दमतोय, त्याच्यामुळे सकाळची लवकर जागच नाही आली. तर ब्लॉग आजचा डायरेक्ट 12:30 वाजतापासून शूट होणार आहे. तर मंडळी आपलं काल जे हे भात हे जे वावर आहे हे लावून झालं आपलं, काल एंड झालं एकदम. आणि त्या 2 पोंड्या पण झाल्या आणि एका पोंडीमध्ये मुठ्ठामध्ये राहिले, तर तिथं मुठ खणायचं काम चालू आहे आता सध्या. तर मला जरा टाईम झाला, मी तोंड बुचकाळला, थोडंसं जेवण केलं आणि लगेच डबल शेतामध्ये उतरलो आहे. कारण का कसं आहे, आजचा 5वा दिवस आहे. त्याला व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आपण तिथं जाऊया त्या पोंडीपाशी. दुपारचे 12:30 वाजले आणि रोप करून झाले बघा. आपल्याला ही पोंडी लावून घ्यायची पूर्ण. आम्ही तोपर्यंत मूठ बाहेर काढले, तेव्हा इथं काढलेत आणि अजून बघा इकडे काढले. आता याचा चिखल करायचा, मग मूठ पांगून द्यायचं आणि मग माणसं भात लावणी करतील. तर आपला ब्लॉगर मयूरची पण आवणी घेतली हे बघा, आणि तो मूठ पांगवता ना शेतामध्ये मूठ पांगवतोय. आज शाळेला दांडी मारली त्यानं आणि मूठ पांगवायला थांबलाय. आणि जर याचा मास्तर व्हिडिओ बघत असेल ना, तर याचा असा रोग काढा ना का हा डबल घरी नाही राहायला पाहिजे. म्हणजे बघा, शाळा बुडून घरी राहिला आणि मूठ पांगवायला, म्हणजे ही शेतीची आवड आहे. हे बघा समोर किती छान असं वातावरण दिसते बघा, एकच नंबर वातावरण दिसते समोर. मंडळी फायनली 1 वाजला आहे आणि ट्रॅक्टर आलाय. हे बघा ट्रॅक्टर आलाय. काल ह्या पोंडीचं चिखल केलं तर अर्धा बाकी होता, अर्धा दिवसा चिखल करून हे लावून झाल्याच्या नंतर आपण गावात जाणार आहे खताळीकडे. तर या पोंडीचा आता चिखल झाला आणि इथं मूठ मागायचं काम चालू आहे बघा. आणि तिकडे लगेच माणसं भात लावायचं पण काम चालू झालं. तर आता आपण ना ट्रॅक्टरवाल्यासोबत आपण खताळीकडे जाणार आहे. गावाकडचं जे वावर आहे ना, तिकडे पण चिखल करायचं आपल्याला. आणि हे जे मूठ काढलेत आपण, हे मूठ तिकडं डोक्यावरून न्यायचेत. तर चला आता गावात जाऊया सीधा. ट्रॅक्टरवाला भाई पण आहे इथं. समोर धुक्याने झाकलेली सह्याद्री दिसते बघा, किती छान असं वातावरण आहे. धुक्याने झाकलेली सह्याद्री आणि हे पाहिजे इथं आपली शेती आहे. इथं काम चालू आहे भात लावणीचं. म्हणजे किती अंतर आहे सह्याद्री आणि आपल्यामध्ये. तर मंडळी आता आपण गावाकडच्या वावराकडे आलो आहे. हे बघा इथं आपलं वावर आहे आणि तिथं काम चालू झालं आहे बघा चिखलाचं. तर आत्ता सध्या माणसं तिकडेच आपल्या झापाकडं. ते आवून झाल्याच्या नंतर, ती भात लावणी झाल्यानंतर ते इकडे येणार माणसं. तोपर्यंत आपण इकडं चिखल करून घ्यायचं. हे वावर अर्धा चिखल करायचं आहे, अर्धा राहून द्यायचं आहे. अर्धं का तर विषय असा झाला आहे की तिकडे मूठ नाहीत एवढे, म्हणजे जेवढं अर्धं होईल तेवढंच मुठं ते. आणि ह्या ज्या वावराला आपण रोप पेरलं होतं ना या वावरासाठी, तर हे बघ हे ते रोप आहे भाताचं. पण ह्याचं काय झालं, वाढ जास्त झाली नाही अजून, त्यामुळे जरा अवधाव झाले. आणि त्याच्यामुळं आपण ह्या वावराचा अर्धा चिखल करणार आहे. तो वरचा भाग आहे ना तेवढा चिखल करायचे, पूर्ण नाही करायचा चिखल. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा, बघू आजचा दिवसभरात काय काय होतं आहे काय नाही. आता गावात आलो आपण, तर चिखल करू. मोबाईल खिसा ठेवतो मी आणि जरा ते मागं फळीवर बसायला लागेल, लाकडावर बसायला लागेल, म्हणजे जरा सपाट होईल नाही का कार्यक्रम. चला जाऊया. तर मंडळी जो अर्ध्यावर चिखल झाला, हे बघा इथून त्या साईडचा चिखल झाला. हे बघा ट्रॅक्टर गेला घरी निघून. तर आता आपण डबल जाऊया घरी. तिकडे मूठ पांगवायचं काम झालं आहे, भात लावणीचं काम झालं आहे. आणि तिकून ते लावून झाल्यानंतर मग आपण इकडे येणार लावायला गावाकडचा वावर. तर मग आपण जेवण करून येऊ आता, कारण का दुपारचे 1:30 वाजलेत आणि नेरीचा पण टाईम होईल आता. दुपारची नेरी नाही का. तर चला जाऊया, तर घरी जाऊ जाय सीधा. हे बघा आपलं इथं वावर आहे मागं आणि आपलं घर आहे ना, आपलं इथं वावर आहे मागं आणि आपलं घर आहे बा इकडे शेताकडे. बा हे नानीचं घर आहे आणि हे आपले इथं वरती घर आहे. याच्यावर या घराच्या वरती, ह्या कौलाच्या घराच्या वरती घर आहे आपल्याला. ते हे निर्गलीमुळं दिसत नाही. मूठ पांगव ना बाबा. हां इकडे माणसं आवी देतात, तू काय घरात बसले रे. हां शाळेत दांडी मारली तर मारली, इकडं काम झालंय ना तो घरात बसलाय. हां हे लवकर चल पटक्यात, मूठ पांगवलं इकडं चल.
ब्लॉगर मयूर नाही बा घरात बसलाय, लपून घरात बसलाय बा लपून. इकडे आवणी चालेल घरात लपून बसलाय. चिखल झाल्यानंतर घरी आलोय. हे बघा इथं काम चालू आहे आपलं. आता एवढे मूठ ना गावात न्यायचे का तर तिथं आपण चिखल केला तिथं. ते मूठ आहे तिकडं, तिकडे आहेत. आलंय कुठाना झालाय. मगच म्हणला ट्रॅक्टर नेऊ. एक काय पण जाते का हे गोण्यात भरायचं. तर मंडळी झापाकडून मूठ गावात घेऊन चालूय. हे बघा डोक्यावर गोणीमध्ये टाकलेत आणि जिथं चिखल केलाय ना आपण दुपारी तिथं घेऊन चालू गावामध्ये. तर चला जाऊया पटापट फास्ट. बघा शेतकऱ्याचे असे काम असतात, कधी पण काय काम निघल सांगता नाही. चला जाऊया गावात. गावाकडचं जे वावर आहे ना तिथे घेऊन जायचे. चला जाऊ. मूठ घेऊन गावात आलो. हे बघा लगेच मूठ पांगवायचं काम चालू झालं इथं आणि तिथं लावायचं काम चालू आहे. हे बघा इथं मूठ टाकल्यात. एक गोणी इथं ठेवले, बाकीच्या गोण्या आत टाकल्यात. एक इथं एक टाकले, एक इथं एक, आणि तिथं पांगवण्याचं काम चालू आहे. चला तिथं भात लावणीचं पण काम चालू झालं आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. संध्याकाळचे 3:30 वाजलेत. मला वाटतंय एवढं होईल आज 6 वाजेपर्यंत असा अंदाज आहे. जेवढे मूठ आपण खणलेत तेवढे सोडून झाले, विषय झाला. म्हणजे बस, म्हणजे मग सुट्टी करायची. जेवढे मूठ तिकडून आणलेत ना तिकडून तेवढे मूठ सोडून झाले ना, सोडून म्हणजे लावून झाले ना का मग आपण सुट्टी करणार. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. जाऊया आता आपण आतमध्ये मूठ पांगवण्यासाठी जाऊ. चलो. हे बघा संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि ती एक पात झाली वरची. बघा इथं कोपऱ्याला आलेत आणि ही एक पात राहिली. आता एवढं झाल्याच्या नंतर सुट्टी केली जाईल. म्हणजे लवकर सुट्टी होऊ शकते असा अंदाज आहे. 5:30 वाजता होईल. काही वेळेस टाईम पण होऊ शकतो आणि काही वेळेस लवकर पण होऊ शकते. मूठ तर पांगून झालेत आमच्यावाले. माझा गेटअप बघा, गेटअप शेतकरी गेटअप. तिकडं सह्याद्रीला जणू पाऊस पडतोय असं वाटतंय. आणि हे माझं गाव आहे. हे बघा वारंगुशी गाव. अतिशय सुंदर असं गाव आहे. आणि त्या सुंदर गावातील एक छोटासा ब्लॉगर आहे. मंडळी संध्याकाळचे 5 वाजलेत आणि एक दुसरी पण 5 झाली. बघा कडाला लागाय आले. हे बघा इथवर मूठ संपलेत आता. जे मूठ आपण झापाकडून आणले होते ते मूठ सोडून झालेत, म्हणजे काही टेन्शन नाही. आणि जे हे वावराला जे आपण रोप टाकलं होतं ना ते हे रोप आहे. तर हे रोपाची वाढ अजून झाली नाही. आज आहे रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवारी हे रोप खणायला येईल असा अंदाज आहे. तर मग बुधवारी डबल हे रोप खणून मग इथं आवायचं आहे. बघा हलकासा पाऊस पण येतोय. बघा माझा गेटअप बघा पावसामध्ये. माफिया गेटअप. हलकासा पाऊस येतोय आणि चालू आहे, पाऊस पण येतोय. म्हणजे चेहऱ्यावर आनंद पाहिजे. एकच नंबर आहे बघा. छान असा पाऊस पडतोय. पावसाच्या सरी पडतात. आवणी झाली आहे. तर माझं गाव आहे आणि इथे समोर सह्याद्री दिसते. हे सुख अनुभवायचं असेल तुम्हाला गावाकडे राहावं लागेल. आपलं गावातलं जीवन खूप छान आहे मित्रांनो. नाही बघ आता जिंभिंगटीव पाऊस आलाय. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि झाला हो नाही बा. ती वरची एक पात आणि ही एक पात, दोन्ही पात लावून झाले. हे बाकी आहे. तर याला आपल्याकडे राब नाही, म्हणजे रोप नाही. हे रोप आहे पण हे रोप अजून याची वाढ नाही झाली. तर चला मग आता आपण घरी जाऊया. तर मंडळी आवणी असं म्हणलं तर 80% झालीच आहे आपल्यावाली. हे अर्ध वावर राहिलं आहे आणि अजून तिकडे 3 वावर राहिलेत. तेवढं झाले का मग आपली आवणी ऑल क्लिअर. मग आपली टाळी वाजली समजायची डायरेक्ट, नाही का. टाळी वाजली. हे काय बुजगाव नाही आपल्याला. आणि पाऊस म्हणला येईल. कसं आहे घर लांब आहे का नाही इकडून गावापासून. तर त्याच्यामुळं आणि आपण आता गेलो होतो गावाच्या कडेचा वावर लावायला. अर्ध लावून झालं आहे. आता चालू आहे घरी. तर चला घरी जातो, जरा फ्रेश होतो, मस्त गरम पाण्यानं आंघोळ करतो, थोडासा गरम चहा
कटिंग जास्त नाही, थोडासा चहा घेतो. आज ना जर थंडी वाजू राहिले, कारण का दिवसभर जरा झिमझिम असा पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळं थंडी वाजू राहिले आणि थोडंसं भिजलो पण मी. पण जरा मस्त आता गरम पाण्यानं घरी जाऊन कडक गरम पाण्यानं आंघोळ करतो. आंघोळ केल्याच्यानंतर जरासा चहा पितो कडक आणि मग पुन्हा नावं लिहावं लागतील माणसांचे. त्यांचं पेमेंट केलं आहे आज, माणसांचं पेमेंट करून टाकले. कारण का आता 2 दिवस आवणी जरा स्टॉप आहे आवणीचं. कारण का हे जे रोप आहे ना आता ते रोप वाढायला अजून 2 ते 3 दिवस लागतील. आज रविवार आहे, सोमवार आणि मंगळवारी मोडा असतो आमच्या गावचा. तर मंगळवार दिवस जाईल, आजचा दिवस गेला आहे, सोमवारचा दिवस मंगळवार आणि बुधवारी ती आवणी घ्यायची. मग 2 दिवस आता आवणीला ब्रेक आहे. ते ब्रेक असल्यामुळं आपण ते माणसांचं पेमेंट करून टाकलं आहे. आता ते माणसं त्यांना असं गोल करावं लागेल का यांचे पैसे दिलेत म्हणून, नाही का. चला तुम्हाला दाखवतो, जाऊन फ्रेश होतो, बघू कसं जातं. व्हिडिओ कंटिन्यू करा, जाऊया आता घरी आपण. चलो. इकडं ना आपलं शेत आहे, हॅशटॅग आंबादारा. तर गाईज ब्लॉगर मिळची पण आवणी चाले आणि ब्लॉगर बघा इकडं काय करतोय तुम्हाला दाखवतो. तर ब्लॉगर घेऊन जातो मी तुम्हाला. आता आमचा छोटासा ब्लॉगर आहे, यंदा 10वीला येतो. त्याचं 10वीचा बोर्ड असल्यामुळे तो जरा व्हिडिओ बंद केले त्यानं. काय रे ब्लॉगर काय हॅशटॅग भाई, तर त्याची एक व्हिडिओ मिलियनमध्ये गेले, तो फुल खुश झाला नाही का. चला आता त्याच्या शेतीकडे घेऊन जाऊ आपण. गावातून घरी आलो आता, मस्त जरा फ्रेश हो, आंघोळ करतो गरम पाण्यानं मस्त. चला आता घरी आलो आहे, आंघोळ करतो. आणि हे बघा आपले काल आपण जे आंबे झाड आणलेत ना, आंब्याची चिकूची, आणि आज डबल झाड येणार ती, त्या डबल उतरावं लागतील आपल्याला. आज डबल 20 झाड येणार. आता आंघोळ करून जावं लागेल किंवा उद्या सकाळ जावं लागेल, बघू. फोन आलता म्हणा येणारे झाडं घेऊन, आता येतोय का सकाळ येतोय ते माहीत नाही नक्की. डबल फोन येईल, तोपर्यंत आंघोळ करू. चला जाऊया. मंडळी संध्याकाळचे 6 वाजलेत, घरी आलो, फ्रेश झालो, आंघोळ केली आणि चहा पिलो आणि अभ्यासाला बसलो आज पुन्हा. तर विषय असा आहे की आता 2 दिवस आवणी बंद आहे आमच्याकडे, त्याच्यामुळं आज जे माणसं आले होते त्या माणसांचं पेमेंट करून टाकलं आपण. तर हे बघा, हे 4 माणसाचं दिलं होतं काल, आज 1 माणसं दिलं आहे. ओके, 1 2 3 हा यांचं पण दिलं आहे, मधु पवार त्यांचं पण दिलं आहे, गोगालोटे त्यांचं पण दिलं आहे, विष्णू आंबेकर फायनल, हिरामन पीटर फायनल, गणपत फायनल. आता इथं वर कोण राहिलं आहे, नाही बाकी. ओके, रसमाचं फायनल. ओके. तर मंडळी आज पेमेंट दिलं सर्वांचं. तसे 2 दिवस आवणी जरा बंद आहे आमच्या आली, पाणी नाही त्यामुळं. पाणी आहे म्हणजे राब जरा बारीकलं आहे त्यामुळं. तर चला मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.